नागपुरात जलजीवन मिशनला केंद्र शासनाकडून 2028 पर्यंत मुदतवाढ मिळाल्यानं रखडलेली आणि प्रगतीपथावर असलेली कामं पूर्ण होणार। वर्ध्यात प्रस्तावित असलेल्या 4ही पाणी पुरवठा योजना पूर्णत्वास। 67.91 कोटींच्या योजनांपैकी 57.66 कोटी खर्च। पाणी पुरवठा सुरळीत सुरू। प्रत्येक जिल्ह्यात मधाचं एक गाव तयार करणार। अशा गावांना 50 ते 54 लाखांचा निधी उपलब्ध केला जाणार। खादी ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांची माहिती। कोकणातल्या जनतेला दिलासा देणारा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे। अधिवेशन संपण्यापूर्वी आंबा उत्पादकांना मदत जाहीर होणार। मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य। कोल्हापुरात राज्य उत्पादन शुल्क विभागाविरोधात ठाकरे सेना आक्रमक। गोवा बनावटीची दारू सर्रासपणे मिळत असल्याचे पुरावे देत अधिकाऱ्यांची केली बोलती बंद। भंडाऱ्यात स्मशानभूमी स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांचं 2 दिवसांपासून उपोषण। अर्जुनी पुनर्वसन इथल्या गावकऱ्यांची मागणी। जलजीवन मिशन योजनेत नाशिक राज्यात पहिल्या 5 मध्ये 1382 पैकी 905 योजना पूर्ण, तर 650 ठिकाणी मिळतंय नागरिकांना पाणी। धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील कदेर परिसरात गारपिटीसह पावसाची हजेरी। पावसामुळे काढणीला आलेला कांदा आणि ज्वारी पिकाचं मोठं नुकसान। जळगावच्या हनुमानवाडी परिसरात गोळीबार घटनेमध्ये एक तरुण गंभीर जखमी। 5 जणांविरोधात गुन्हा दाखल। वसई विरार शहरात घरगुती गॅसचा मुबलक साठा उपलब्ध। नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, पालिका आयुक्तांचं आवाहन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।